कोपरखैरणे पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथक व सायबर सेलच्या पथकाने चोरीले गेलेले दागिने, घरफोडी, मोबाईल चोरी या गुन्ह्यातील तपास करून हस्तगत केलेले 16 लाखाचे दागिने, काही कॅश व 50 मोबाईल, एक लॅपटॉप दिवाळीच्या सणामध्ये मूळ मालकांना परत करून नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न कोपरखैरणे पोलिसांनी केला आहे। कोपरखैरणे पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या गुन्ह्याचा सीसीटीव्ही तांत्रिक तपास तसेच गुप्त माहितीच्या आधारावर 12 घरफोडी व 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करून एकूण 16 लाखाचे दागिने हस्तगत केले होते। जप्त मुद्देमाल हा मूळ मालकांना कोपरखैरणे पोलिसांनी परत दिला असून दिवाळीच्या तोंडावर आपला हरवलेला ऐवज परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत कोपरखैरणे पोलिसांचे आभार मानले आहे। तसेच कोपरखैरणे परिसरातील मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण तसेच सखोल अभ्यास करून कोपरखैरणे पोलिसांनी 50 मोबाईल देखील हस्तगत केले आहेत। जप्त केलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले असल्याने नागरिकांनी कोपरखैरणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले असून दिवाळी गोड केल्याबद्दल आभार मानले आहे। जय हिंद। आम्ही कोपरखैरणे पोलीस स्टेशननी आमचे गुन्हे प्रगटीकरण पथक व सायबर सेलचे अधिकारी PSI टाकळे, DB पथकाचे PSI कन्नेवाड व त्यांची टीम यांनी एकामेकाला सहकार्य करून आम्ही घरफोडीचे 12 घरफोड्या ओपन केल्या व 2 चेन स्नॅचिंग ओपन केल्या। तर ह्यामध्ये जवळजवळ 16 लाख किमतीचे दागिने, त्यामध्ये लॅपटॉप, काय मोबाईल्स हे पण रिकवर केले आहेत। तसेच सायबर सेलच्या मदतीने PSI टाकळे आणि त्यांच्या टीमने आम्ही जवळजवळ 50 मोबाईल्स आम्ही हस्तगत केले आहेत। आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला आम्ही कोपरखैरणे वासियांना त्यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे आम्ही त्यांना आज मोबाईल परत द्यायचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तसेच गुन्ह्यातील जे काय सोनं रिकवर केलं आहे ते देखील कायद्याच्या चाकोरीत राहून आम्ही आज त्यांना परत करत आहोत। तसेच गुन्ह्यामध्ये चोरीस गेले एक वाहन आहे ते देखील आम्ही आज परत करत आहोत। हे साधारण एक 40 ते 45 लाखाचा मुद्देमाल ज्या नागरिकांचा आहे त्यांच्या सर्वांची खात्री करून आम्ही आज त्यांना परत करायचा कार्यक्रम ठेवला आहे की दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांची दिवाळी थोडी बहुत गोड व्हावी असा आमच्या पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे। कारण सर्व्हिस टू नेशन हे आमचं ब्रीदवाक्य आहे। नागरिकांसाठी काम केलं पाहिजे, नागरिकांची सेवा केली पाहिजे असं आमच्या वरिष्ठांचे आम्हाला आदेश आहेत की जेणेकरून ही खाकी ही नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी आहे। म्हणून आम्ही ज्यांचे मोबाईल चोरीस गेले होते किंवा गहाळ झाले होते त्यांचे आज आम्ही परत करत आहोत। धन्यवाद।